सोडून ह्या पक्षात आलो. खासदार साहेबांनी एवढं प्रेम केलं माझ्यावरती, मॅडम असतील किंवा आडागर साहेब असतील, त्या भागात जे काम केलं ना खासदार साहेबांनी, ते काम फार मोठं आहे. म्हणजे आज माझ्याकडे तर या गोष्टीला शब्द नाही. आज तुम्ही बघा, दुधाचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, शालेय विद्यार्थ्याचे एसटीचा प्रश्न असेल, अनेक गावात सभागृह दिली, हे केलं. आम्ही पराभूत झालो. आमची पराभवाची मंथन बैठक होती आणि त्या मंथन बैठकीत आम्ही ज्या पद्धतीने बोललो त्यातला एकही शब्द खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात नव्हता. पण हे षडयंत्र रचलं कोणी? आज जी खासदार साहेबांची बदनामी आज झाली, त्याला जबाबदार कोण? आज आमचं एका क्षणात करिअर उद्ध्वस्त झाल्याला जबाबदार कोण? गेली 15 महिने आम्ही ज्या पद्धतीने खासदार साहेबांबरोबर काम केलं, त्यांनी एक कुटुंबातला सदस्य म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जवळ घेतलं. आज लाखो रुपयाचा निधी, आज तुम्ही ही बघा, भूम तालुक्यात खासदार साहेबांनी काय काय निधी दिलाय, काय काय कामं केलेत. अशा पवित्र माणसावर जर आज एवढे गंभीर आरोप करून त्या माणसाची बदनामी केली असेल तर आज काय सांगू शकतो आम्ही? सांगा ना तुम्ही. आज पूर परिस्थितीमध्ये दादांनी जीवाची बाजी लावली. 10,000 पेक्षा जास्त किट त्या ठिकाणी वाटल्या. आज सगळ्या प्रशासनाला शेतकऱ्यांचे पंचनामे करायला लावले. 28 दिवस आम्ही कुटुंबाच्या बाहेर होतो. खासदार साहेबांनी ज्या पद्धतीनं आम्हाला न्याय दिला, ती कामं केली. आमच्या प्रत्येक फोनवरती खासदार साहेबांनी कामं केली, विकासाची कामं केली. आज भूम तालुक्यात 3450 शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात 2,41,40,00,000 रुपयाचं अनुदान फक्त खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामुळे मिळालं. भूम तालुक्यात 28 रुपये 25 रुपये दर होता दुधाचा. लोकसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर तो तिसऱ्याच दिवशी 32 रुपयावर गेला. अजून काय करायचं त्या माणसाने? आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही दिल्लीपर्यंत गेलो. आज रेल्वेचा प्रश्न असताना आज रेल्वे मंत्र्याला सुद्धा खासदार साहेबांनी पत्र दिलं, त्या भागातून रेल्वे गेली पाहिजे. त्या माणसाने आमच्यासाठी एवढं काम केलं आणि त्या बैठकीत आम्हालाच खलनायक ठरवून, आम्हालाच हे करून खासदार साहेबांच्या विरोधात ज्या बातम्या दिल्या, त्या गोष्टीचा आमच्या हृदयावर जो गाव झाला तो आता कधीही भरून निघणार नाही. आज आमचं करिअर, आम्ही पराभूत झालो याबद्दल आम्हाला काही हे करत नाही. ठीक आहे, आम्ही खासदार साहेबांच्या विकास कामावर, आमच्या विकास कामावर आम्ही जनतेत गेलो, आम्हाला जनतेने नाकारला असेल तर आम्ही मान्य करू शकतो. परंतु ती कुठलीही बैठक पक्षविरोधी नव्हती, पक्षाच्या विरोधात घेतलेली बैठक नव्हती. आणि आज जर आमच्याच काही स्थानिक पदाधिकारी याला जर पक्षविरोधी वगैरे वगैरे हे करीत असतील, तुमचे डिपॉझिट जप्त झाले म्हणून तुम्ही हे करीत असतील, तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं नाही का? हा मला प्रश्न आहे. आणि ज्या खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांनी इतकं पाठबळ केलं, दिवसाची रात्र करून आमच्यासाठी काम केलं. आज तुम्हाला सांगतो, भूम तालुक्यात ते म्हणजे ना फोनवर काय होत नाही, फोनवर विकास झालेला नाही. आज तुम्हाला यादी वाचून दाखवतो मी या ठिकाणी. देवळाली येथे 7 लाख रुपयाचं सभागृह दिलं. मोजे सोनगिरी येथे 10 लाख रुपयाचं सभागृह दिलं. राष्ट्रसंत भगवान बाबाच्या मंदिरासमोर दिलं. भुवनगिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी 13 लाख रुपयाचा निधी वर्ग खोलीसाठी शिफारस केली. त्यानंतर पाटसांगली येथे 10 लाख रुपयाची शिफारस केली. वालोड उपकेंद्राला दुरुस्तीसाठी 10 लाख रुपयाची केली. अंतरगाव येथे 10 लाख रुपयाची शिफारस केली. त्याच्यानंतर जांब येथे दुरुस्तीसाठी 10 लाख रुपयाची शिफारस केली. पाथर्डी येथे दुरुस्तीसाठी 10 लाख रुपयाची शिफारस केली. रामा 62 देवळूक चिंचोली माझं स्वतःचं गाव आहे. त्या गावात शालेय विद्यार्थ्याला जायला रस्ता नव्हता. त्या ठिकाणी डीपीडीसी मधून 25 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी खासदार साहेबांनी मंजूर करून घेतला. त्याचबरोबर वाकवड येथे शालेय विद्यार्थ्यांना जायला किंवा त्या गावातल्या विद्यार्थ्यांना जायला पूल नाही, त्यासाठी प्रशासनाला सांगून त्याचा आता एस्टिमेट करण्यासाठी त्याच्या सूचना दिल्या. तो अंदाजे 50 लाख रुपयाचा पूल आहे. त्याचबरोबर चांदवड असेल, चिंचोली असेल, त्याचबरोबर सोनगिरी असेल, हा जो परिसर आहे ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी फार मोठी डीपीची अडचण होती. डीपीडीसीच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी डीपी मंजूर करून घेतले. त्याचबरोबर परांडा विधानसभेतून रेल्वे जावी, ही रेल्वे जाण्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्र्याला पत्र दिलं. त्याचबरोबर वंजारवाडी येथे आरडीसीच्या माध्यमातून एक उपकेंद्र मंजूर करून घेतलं की त्या ठिकाणी पाणी मुबलक आहे, परंतु शेतकऱ्याला त्या ठिकाणी वीज मिळत नाही, हा सुद्धा हे केला. त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना आमचा भूम तालुका 3 लाखापेक्षा जास्त लिटर त्या ठिकाणी दूध आहे. तर त्या दुधाच्या बाबतीत लोकांना प्रशिक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट आहे की तो आता प्रोजेक्ट अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे
पाठवलेलं आहे. त्या ठिकाणी प्रशिक्षण संस्था आमच्या भूम तालुक्यामध्ये त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे. आज या माध्यमातून आपण सांगतो की हे केलं नाही. बघा, भूम परांडावासी या मतदारसंघातल्या खव्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. हे सार्वजनिक प्रश्न आहेत आणि असं अतिशय चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीवर जर या प्रकारची बदनामी होत असेल किंवा हे त्यांची सोशल मीडियात बदनामी केली असेल की भूमवासी परांड्यामध्ये आता पक्ष फुटणार आहेत वगैरे वगैरे, ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. मी जसं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो, आता या ठिकाणी आलो, मला जर वाटलं की मला इथं व्यवस्थित वाटत नाही तर मी दुसरीकडे जाऊ. लोकशाही ना, लोकशाही म्हणजे प्रत्येकाने अधिकार दिलाय, प्रत्येकाला अधिकार दिलाय आणि त्या अधिकाराचा वापर करणं म्हणजे ह्या ठिकाणी खासदार साहेबांना टार्गेट करणं हा विषय नाही. त्यांनी खूप केलंय, कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे आम्हाला सांभाळलंय, आमच्या प्रत्येक फोनला उत्तर दिलंय. फोनवरतीच काम, शालेय विद्यार्थ्याला बस चालू करणं असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.